बाजारातून अर्धा किलो पोपटी कलरच्या मिरच्या आणल्या. सगळ्यात अगोदर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मिठाच्या पाण्याने 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलं. एक कोरडा कपडा घेतला आणि त्याच्यावरती पसरून घेतलं. तुमच्याकडे टाईम असेल तर 1 तास पंख्याखाली ठेवा, नसेल तर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यानंतर कट करून घेतल्या मिरच्या. इथे मी मीठ थोडंसं भाजून घेतलं. त्याचबरोबर 2 लिंब कट करून त्याचा रस पिळून घेतला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाला बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेले आहेत धने, मेथी, जिरे, त्याचबरोबर बडीशोप, मोहरी आणि घेतलेला आहे तीळ. बारीक गॅसवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर चव बिघडते. थोडंसं लालसर झालं की लगेच गॅस बंद करायचा. मिक्सरमधून पावडर काढून लगेच मिरच्यामध्ये टाकून घ्यायचं. इथे मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, हळद, त्याचबरोबर लाल दिसण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च टाकली. आता आपलं तेल कोमट झालं की लगेच मिरच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हा झाला आपला खार तयार.